आधी त्याला जहाजावर बसू तरी दे। जहाजावर बसल्यानंतर छान वारा अंगावर घेऊ दे। हवेवर डोलणाऱ्या जहाजावर एखाद्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडू दे। कॉलेजमध्ये मजा करू दे त्याला, हवं तसं जगू दे। इतक्यात वादळाची भीती घालू नका त्याला। आधी जहाज चालवताना अंगावर येणाऱ्या वाऱ्याची मजा तरी घेऊ दे। वा वा वा, मस्त मोनोलॉग, वा वा। पण फुनसुक वांगडू, त्याला असल्या फिल्मी कल्पना सांगू नका। फिल्म वेगळी, आयुष्य वेगळं। आणि ते वादळाची भीती घालू नका वगैरे सगळं ठीक आहे, पण वादळ येणारच नाही अशी गुडी गुडी पट्टी त्याच्या डोळ्यावर बांधण्याची गरज नाही। त्याला काही बाई शिकवू नका। सुजय, आम्हाला त्याला काहीही शिकवायचं नाही। आम्हाला एवढंच वाटतं की त्यांनी जगायला शिकावं, त्यांनी जगण्याचा आनंद घ्यायला शिकावं। त्याला होऊ दे ना, त्याला जे वाटतंय ते होऊ दे। इंजिनियर होऊ दे, डॉक्टर होऊ दे, छान होऊ दे। पण आम्हाला एवढंच वाटतं की त्यांनी जगण्याची मजा घ्यावी। अरे मोठे मोठे डॉक्टर, इंजिनियर सुद्धा शांततेसाठी, आनंदासाठी म्युझिकचा, कलेचा आधार घेतात। आधी जगायला तर शिकू दे रे। पण हे सगळं करण्यासाठी आधी त्याला डॉक्टर, इंजिनियर व्हावं लागेल ना। हा, त्यासाठी तर प्लॅनिंग नको का? नाही नाही, हे बघ सुजय, माझं काय म्हणणं आहे, म्हणणं एवढंच आहे की जर आधीपासून या गोष्टी इम्बाईब नाही केल्या तर काय नंतर साक्षात्कार होणार आहे का? हसतोयस? ते तुझ्यावरनं भांडतायत सगळे। तसं काय ना, माझ्या घरी सुद्धा माझे आई बाबा आहेत ना, मी काय व्हावं यावर नेहमी भांडत असतात। पण तिथे एवढी मजा येत नाही। तुमचं घर खूप भारी आहे। मी तुमच्या घरी येऊ का राहायला? हं?